तेजल तू लय भारी दिसते. मला कनेक्ट नाही होत तो आले ते तिकडेच बोलू आपण. बोलू आपण. आम्ही तुमच्यापर्यंत गावाला पोहोचवल्या हा काय. तसं मग मी वहिनीला लॅपटॉप सांगितलं घेऊन ये माझ्या. हे सांगतो लावून टाकू. काय म्हणतो ही चिठ्ठी बाहेरून आली. संतोष काय म्हणतोस. तेजलला वीराची वाघीण आणि कोकणातील नागिण म्हणतात. तुझ्या कोंबड्याला ब्लड फ्यू झाला आहे समजलं का. लय भारी दिसते म्हणून काय बरं. मला काय म्हणायचं आहे की भीमाची लेख मी मला कशाची चिंता नसते. संतोष काय म्हणतो आणि म्हणून की भीमाची लेख मी मला कशाची चिंता नसते. माझ्या गाली सुखाचे सदा हास्य असते. अरे म्हणून तर भीमाच्या पुण्याईनं मी लय भारी दिसते. भीमाच्या पुण्याईनं मी लय भारी दिसते. त्यानंतर गायक साहेब म्हणाले म्हणतो भीमाची वाघीण आहे. आहेच मी वाघीण. शार्प करा. हॅलो वाले म्हणजे आपलं चांगलं आहे. पेपर पाहिजे पेपर. हॅलो हॅलो माझ्या यूट्यूबच्या याच्यावरून मी अपलोड करणार आहे सगळे व्हिडिओ. गायक साहेब म्हणाले वायफाय भेटला ना भीमाची वाघीण. यूट्यूबला जाऊन बघ. काय म्हणावं असं वाटतं की बघूया यशाचं शिखर कोण आज चढणार आहे. संतोष की बघूया यशाचं शिखर कोण आज चढणार आहे. न घडणारा प्रसंग आज इथे घडणार आहे. अरे मी विचारांच्या आखाड्यामध्ये जगडून याला धरणार आहे. मी कोकणची नागिन भीमाची वाघीण आज याला भारी पडणार आहे. आज याला भारी पडणार आहे. थोडक्यात गीत गाते लक्ष असावं. थर थरणार नाही घाबरणार नाही. काय म्हणायचं आहे. थर थरणार नाही घाबरणार नाही.
ही तयारी मग तुला मी पुरून गायक साहेबांनी कोंबडीचा विषय गायला. चोंबडी कोंबडी तंगडी. आज काय गायक साहेब वाटतं तयारीच करून आले होते. फक्त भिसाने लांबडा
तुमच्या फायटर कोंबड्या का बहिणा तुमचा फायटर कोंबड्याचा बहिणा मोजून घ्या शेत काय म्हणायचंय तुझा र कोंबडा भिसाने लांबडा तुमच्या फायटर कोंबड्याचा पहिला मोजून घ्या शेत गीत आलंय हे संतोष बाहेरून चिठ्ठी आली मी म्हणत नाही जसं तू नाही म्हणत तसं मी सुद्धा नाही आणि म्हणून माझी ही कोंबडी नाही र चोबडी माझी ही कोंबडी नाही र चोबडी तंगड्यावर करून मुततोय कुत्रा आता रस्त्यावर कोंबडी नाही